मी यापूर्वी अनेक वेळा सांगितलं आहे की काँग्रेस पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर धुसफूस सुरू आहे. त्यांचा अंतर्गत वाद निवडा आहे. त्यांच्या नेतृत्वामध्ये समन्वय घडवण्यासाठी क्षमताच नाहीये आणि त्यामुळं मला वाटतं हा राजीनामा हे बघावं लागेल कुठल्या कारणाने दिला आहे. पण काँग्रेस पार्टीमध्ये अंतर्गत धुसफूस आहे आणि मोठ्या प्रमाणावर काँग्रेस पार्टीमधले मोठ्या प्रमाणावर मोठे मोठे नेते हे भारतीय जनता पार्टीच्या संपर्कामध्ये आहे. पण काँग्रेस पार्टीमध्ये मात्र अस्वस्थता आहे. आपण देवळांचं उदाहरण घ्या, बाबा सिद्दीकीचं उदाहरण घ्या, आता अशोक चव्हाणांनी राजीनामा दिला आहे. असे पुढच्या काळामध्ये मला त्या ठिकाणी सांगता येणार नाही. पण अध्यक्ष म्हणून माझ्याकडे कुठली चर्चा याबद्दल नाही. आले तुमच्या पक्षात तर तुम्ही घ्यायला तयार आहे का? मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला आहे. मोदीजींनी आत्मनिर्भर भारताचा संकल्प केला आहे आणि विकसित भारताला त्या संकल्पाला साथ देण्याकरता आमचा दुपट्टा आणि आमचा विचार आणि आमची विचारधारा कोणी जर स्वीकारत असेल त्यांचं स्वागत आहे. त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला, त्यानंतर हातानेवर माजी आमदार दिले. त्यामुळे इतक्या तातडीने जर का त्यांनी राजीनामा दिला असेल तर निश्चितच काही बोलणं झालं होतं की काय? काहीही बोलणं झालं नाहीये अजून. या वेळेपर्यंत माझ्याकडे कुठलाही प्रस्ताव नाही. पण विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केला आणि या संकल्पाला साथ देण्याकरता आणि आमच्या विचारधारेवर काम करण्याकरता कोणीही तयार असेल त्याच्याकरता आमचा दुपट्टा तयार आहे. अशोक चव्हाणांवर याचा काही परिणाम होणार आहे? कारण की सगळी देशाची लिस्ट आली, महाराष्ट्राची लिस्ट भाजपने दिलेली नाही. किती उमेदवार उतरवणार काय सांगणार? आमच्याकडे 3 राज्यसभा उमेदवार निवडून येतील एवढी स्ट्रेंथ आहे. मला वाटतं ही निवडणूक काही फार संघर्षाची होणार नाही. पण जर उमेदवार देण्याच्या तयारी नाही की अशोक चव्हाण आल्यानंतर काही आमदार पण येण्याची शक्यता किंवा प्रॉफिटिंगची शक्यता आहे काँग्रेसकडून? मी तुम्हाला वारंवार सांगतो आहे की राज्यसभा निवडणुकीमध्ये आपली आपली स्ट्रेंथ सर्वांकडे आहे. 3 भाजपाकडे आहे, एक एकनाथजीकडे आहे, एक अजितदादाकडे आहे, बाकी काँग्रेसकडे स्ट्रेंथ आहे. काही त्यांच्याकडे शरद पवार साहेबांचे आमदार आहेत, काही त्या ठिकाणी उद्धवजीचे आमदार आहेत आणि त्यामुळे मला वाटतं त्यांची एक सीट सहज निवडून येईल अशी त्यांच्याकडे स्ट्रेंथ आहे. त्यामुळे या राज्यसभा निवडणुकीमध्ये फार काही त्या ठिकाणी मोठं काही ओळाओळी होईल असं मला वाटत नाही. अशोक चव्हाण आले तर त्याचा भाजपला फायदा होईल का? येणार का? कुठल्याही पक्षप्रवेशाचा फायदा होत असतो. बूथचा पक्षप्रवेश असो, गावातला असो की देशातला असो की राज्यातला असो, प्रत्येकाकडे क्षमता आहे, प्रत्येकाचा वलय आहे आणि त्या क्षमतेप्रमाणे त्या वलयाप्रमाणे पक्षामध्ये फायदा होत असतो. अशोक चव्हाणांसोबत सिद्दीकी आहे, मिलिंद देवरा आहे, यांना राज्यसभेत पाठवणार अशी चर्चा सध्या रंगती आहे. मला याबद्दल काही माहिती नाही आहे. पण एवढं नक्की आहे काँग्रेस पक्षामध्ये प्रचंड धुसफूस आहे. जसं जसं मोदीजींचं वादळ महाराष्ट्रात येईल तसं तसे काँग्रेसचे अनेक नेते विकसित भारताचा संकल्पाला साथ देतील. 15 तारखेला अशोक चव्हाणांच्या प्रवेश चर्चा सुरू आहे. मोदीजींची गॅरंटी आहे विकसित भारताची. त्या गॅरंटीला मोदीजींनी गॅरंटी दिली आहे. मोदीजीची गॅरंटी ही या महाराष्ट्रामध्ये खूप चालेल. महाराष्ट्राच्या जनतेमध्ये मोदीजीवर विश्वास आहे, मोदीजींच्या गॅरंटीवर विश्वास आहे आणि अनेक नेत्यांना विश्वास आहे की या देशाला बलशाली भारत निर्माण करण्याकरता, हा देश जगातला सर्वोत्तम देश निर्माण करण्याकरता जी क्षमता लागतं ती क्षमता फक्त मोदीजीमध्ये आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर लोक त्या ठिकाणी मोदीजींना साथ देण्याकरता येतात. हे घर पेटवणार आहे तर आमचं हिंदुत्व चूल पेटवणार आहे. संजय राऊत यांच्याबद्दल आमचे प्रवक्ते उत्तर देतील. भाजप तुम्ही म्हणता की काँग्रेस भाजप त्यावर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून आहे. भाजपला बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज नाही आहे. मी वारंवार सांगतोय विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केला. मोदीजींच्या गॅरंटीवर या महाराष्ट्राच्या जनतेला विश्वास आहे
मी कालही मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश केले. काल जवळपास 3000 पक्षप्रवेश मी केले. त्यामुळे आताही तुम्हाला मुंबईमध्ये पक्षप्रवेश दिसत आहे. उद्या 13 तारखेला मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश आहेत मुंबईमध्ये. काही नाशिकचे पक्षप्रवेश आहेत, काही त्या ठिकाणी श्री कंठीनाथ महाराज या ठिकाणी येतात आहे. अनेक लोक या ठिकाणी उद्या पक्षात येत आहे. रोज भाजप कार्यालयात पक्षप्रवेशाकरता लोक येत आहे, कारण मोदीजीची गॅरंटी आहे. पंकजा मुंडेंनी नाशिकचे पक्षप्रवेश आहे, मराठवाड्यातले काही पक्षप्रवेश वगैरे उद्या आहे का? श्री कंठनाथ महाराज हे नाशिकवरून येत आहे. त्यांचं मोठं वलय आहे नाशिकमध्ये. काही ठिकाणी सोलापूरवरनं लोक येत आहे, लातूरवरनंही मोठ्या प्रमाणात लोक येत आहे. अजून नांदेडची बातमी माझ्याकडे नाही आहे. आपण राज्यसभेमध्ये ओढाओढ होणार नाही असं म्हणताय. एकीकडे काँग्रेसमध्ये धुसफूस आहे, त्याच्यावर भाजप आपल्या शेगडी घेऊन राज्यसभेची पोळी शेकणार. मला काहीच आम्हाला गरजच नाही शेगडी तयार करायची आणि पोळी शेकायची. आमच्याकडे ऑलरेडी स्ट्रेंथ आहे, आमच्याकडे तेवढे लोक आहेत. पंकजा मुंडे म्हणतात माझ्यासोबत दगाफटका झाला, माझा वनवास झाला, अशा पद्धतीचं वक्तव्य तुम्ही फिरवून दाखवलं. मी काल पंकजाचं भाषण ऐकलंय. खरं तर निवडणूक एकदा 5 वर्ष त्या विधानमंडळात नाही आहे किंवा लोकप्रतिनिधी म्हणून नाही आहे, त्यामुळे त्यांनी सहज वक्तव्य केलं आहे. त्याला फिरून फारून पुन्हा एकदा पंकजाताईला पुन्हा 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 दाखवतात आहे. काहीच संबंध नाही आहे. पंकजाताईचं नेतृत्व हे मोठं आहे. पंकजाताई आमच्या नेत्या आहेत, भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आहेत, केंद्रीय नेतृत्व आणि त्या केंद्रात नेते आहेत. त्यामुळे केंद्रीय नेतृत्व लवकरच चांगला निर्णय येईल अशी आमची अपेक्षा आहे. ही स्थिती राहिली तर विरोधकांना उमेदवार मिळतील का? मग मी आधीच सांगितलं होतं, जसे असं मोदींचं वादळ येईल तसे असे महाविकास आघाडीमध्ये उमेदवार कमी होते. हिंदी में बताइए सर, अशोक चव्हाण ने इस्तीफा दिया है. देखिए, मैंने पहले भी कह चुका हूं कि महाराष्ट्र की कांग्रेस पार्टी में अंदरूनी बहुत कला है और ये कला इतना. राज्यसभेमध्ये ओढाओढ होणार नाही असं म्हणताय. एकीकडे काँग्रेसमध्ये धुसफूस आहे, त्याच्यावर भाजप आपल्या शेगडी घेऊन राज्यसभेची पोळी शेकणार. मला काहीच आम्हाला गरजच नाही शेगडी तयार करायची आणि पोळी शेकायची. आमच्याकडे ऑलरेडी स्ट्रेंथ आहे, आमच्याकडे तेवढे लोक आहेत. पंकजा मुंडे म्हणतात माझ्यासोबत दगाफटका झाला, माझा वनवास झाला, अशा पद्धतीचं वक्तव्य तुम्ही फिरवून दाखवलं. मी काल पंकजाचं भाषण ऐकलंय. खरं तर निवडणूक एकदा 5 वर्ष त्या विधानमंडळात नाही आहे किंवा लोकप्रतिनिधी म्हणून नाही आहे, त्यामुळे त्यांनी सहज वक्तव्य केलं आहे. त्याला फिरून फारून पुन्हा एकदा पंकजाताईला पुन्हा 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 दाखवतात आहे. काहीच संबंध नाही आहे. पंकजाताईचं नेतृत्व हे मोठं आहे. पंकजाताई आमच्या नेत्या आहेत, भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आहेत, केंद्रीय नेतृत्व आणि त्या केंद्रात नेते आहेत. त्यामुळे केंद्रीय नेतृत्व लवकरच चांगला निर्णय येईल अशी आमची अपेक्षा आहे. ही स्थिती राहिली तर विरोधकांना उमेदवार मिळतील का? मग मी आधीच सांगितलं होतं, जसे असं मोदींचं वादळ येईल तसे असे महाविकास आघाडीमध्ये उमेदवार कमी होते. हिंदी में बताइए सर, अशोक चव्हाण ने इस्तीफा दिया है. देखिए, मैंने पहले भी कह चुका हूं कि महाराष्ट्र की कांग्रेस पार्टी में अंदरूनी बहुत कला है और ये कला इतना ज्यादा है कि देवड़ा जी चले गए, बाबा सिद्दीकी चले गए, अशोक चव्हाण ने आज रेसिग्नेशन दे दिया है और ऐसे बहुत से नीचे कार्यकर्ता है. कल मैंने समीर गायकवाड़ करके उनके एक अच्छा जिला परिषद लेवल का कार्यकर्ता 3000 लोगों के साथ पार्टी प्रवेश हुआ. कल कांग्रेस पार्टी के लातूर से नासिक से बड़े पार्टी प्रवेश है. कल एक हमारे राजेंद्र महाडोड़े, वो माड़ी समाज का हमारा नेतृत्व करते हैं महाराष्ट्र का, वो भी पार्टी प्रवेश करने वाले हैं. कांग्रेस पार्टी में बहुत अंदरूनी झगड़े चल रहे हैं और वो झगड़े निपटाने के लिए कोई नेता नहीं है. और उनका नेता जो है, उनका नेता राहुल गांधी जो है, वो ओबीसी को गाली देते हैं. ओबीसी को गाली कैसे सहन करेंगे? माननीय मोदी जी और ओबीसी को लेकर उनके मन में जहर भरा हुआ है और ओबीसी के नाम पर वो राजनीति करना चाहते हैं और ओबीसी समाज को गाली देते हैं बार बार. तो ओबीसी समाज को गाली देने वाले राहुल गांधी के साथ कौन रहेगा? कोई नहीं रह सकता है. इसीलिए लोग छोड़ के जा रहे हैं. तो मुझे लगता है ये जो अशोक चव्हाण जी का रेसिग्नेशन है, ये अंदरूनी घुसपुस के अंदरूनी जो झगड़े चल रहे हैं आपस के झगड़े में, और जो देश के लिए, राष्ट्र के लिए, महाराष्ट्र के लिए कांग्रेस पार्टी का कोई विजन नहीं बचा हुआ है,
उसका स्पष्टीकरण माननीय अशोक चौहान जी देंगे अभी आज नहीं कल प्रेस में, क्यों राजीनामा दिया उन्होंने, क्या हुआ ऐसा। लेकिन भारतीय जनता पार्टी का यही कहना है कि मोदी जी ने जो गारंटी ली है, विकसित भारत का संकल्प किया है, वो संकल्प को साथ देने के लिए भारतीय जनता पार्टी में कोई आना चाहता है, उसके लिए हमारे पार्टी में उनका स्वागत है, हमारा उनका गमछा हम उनको देंगे और हमारे विचार की भावना, हमारी विचारधारा है, वो विचारधारा पे वो काम करने के लिए कोई तैयार है तो हम सबके लोग लेने को तैयार है। सर, नागपुर के ग्रामीण इलाकों में कारपों बेमौसम बारिश है, उसको लेकर क्या दिलासा है? उसी के लिए मैं कलेक्टर के पास आया हूँ, कि नागपुर में जो ओला गिरा हुआ है, विदर्भ में जो ओला गिरा हुआ है, मैं डिविजनल कमिश्नर से भी बात की है, नागपुर कलेक्टर के पास भी आया हूँ। इसका उचित सर्वेक्षण होना चाहिए और उचित सब लोगों को मुआवजा मिलना चाहिए। जो ओला गिरा है, बारिश गिरी है, मैं कल एक खेत में गया था तो निश्चित रूप से बड़ा नुकसान हुआ है। माननीय देवेंद्र जी ने कहा है कि सरकार इसके पीछे खड़ा रहेगी। कपास का जो भाव है, सोयाबीन के ऊपर आज जो परिस्थिति है, ये सारी परिस्थिति को सरकार ख्याल देगी, इसी आशा के साथ मैं आया हूँ।